नमस्कार मैत्रिणींनो. पहा, देवाची भक्ती करताना आपण जेव्हा देवाला हात जोडतो तेव्हा आपलं मन शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध मनाने जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा ती भक्ती देवापर्यंत पोचते. आणि आपण कोणतंही काम करतो, कोणतंही कर्म करतो, त्यामागचा आपला हेतू प्रामाणिक असला पाहिजे. असं नाही की देवाजवळ तासनतास बसून देवाचं नामस्मरण करायचं आणि दुसरीकडे इतरांना नावं ठेवायची. याचं फळ कधीच चांगलं भेटत नाही. तर कोणतंही काम करताना आपलं मन पवित्र पाहिजे. तर मी इथं माझ्या गुरुवारचं रुटीन दाखवत आहे मैत्रिणींनो. गुरुवारी मी देवपूजेच्या अगोदर कोणती कामे करते आणि देवपूजा कशी करते हे या व्हिडिओत बघायला भेटेल तुम्हाला. तर मी इथं फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ, हळद आणि गोमूत्र टाकलेलं आहे आणि त्याच्याने फरशी पुसलेली आहे. कारण असं म्हणतात की गुरुवारचं फरशी पुसू नये, पण जर पुसायचे असले आपल्याला तर मीठ, हळद टाकायचं आणि गोमूत्र थोडं टाकायचं आणि मग त्याच्याने फरशी पुसायची. आणि नंतर मी थोडीशी झाडाची फुलं आणलीत देवपूजेसाठी. आणि अशी झाडाची फ्रेश फुलं तोडून आणल्यानंतर ती पूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. देवांनाही ती फ्रेश फ्रेश फुलं भेटतात. आणि नंतर मी इथं उंबरा पूजन केलेलं आहे. गुरुवारचं आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं उंबऱ्याला. तर उंबऱ्याला पण गोमूत्र आणि मीठ, हळद मिक्स केलेल्या पाण्याने पहिलं पुसून घेतलं आणि नंतर मग हळदीचं लेपन केलेलं आहे. थोडीशी रांगोळी काढत आहे आणि मग उंबऱ्याचं पण पूजा करून घेत आहे, हळदी कुंकू अर्पण करून आणि अगरबत्ती, धूप वगैरे लावून उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं आहे. तर मी अशा साध्या सोप्या प्रकारे केलेलं होतं. हे रेग्युलर माझं गुरुवारचं रुटीन असतं. प्रत्येक गुरुवारी करते, इतर वेळेसही करते, पण गुरुवारी आवर्जून असतं. आणि पौर्णिमेला असतं, अमावस्येच्या वेळेस असतं. हे आपण बऱ्याच मैत्रिणी आहेत ते असं उंबऱ्याला हळदीचं लेपन आवर्जून करतात. उंबऱ्याला असं हळदीचं लेपन केल्यामुळे, उंबऱ्याची पूजा केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते, लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर राहते. त्यामुळे गुरुवार असो किंवा अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो आणि कोणता सण असो, अशा वेळेस ना आपण आवर्जून उंबऱ्याला पहिलं पुसून स्वच्छ करून हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हळदीमध्ये गोमूत्र आणि गुलाबजल हे मिक्स करून त्याचं लेपन करायचं आहे. मग नंतर पूजा करायची आहे आपण उंबऱ्याची आणि घराची, दरवाज्यांची. आणि मग नंतर आपण घरामध्ये देवाची वगैरे पूजा करायची आहे. आणि आवर्जून सणासुदीच्या दिवशी तुम्हीही करत जा. आणि गुरुवारच्या दिवशी मी इथं शेगडीची पण पूजा करत असते. आपण जे रोज अन्न बनवतो तर अग्निदेवतेची पण पूजा करणं आवश्यक असतं. त्यामुळे मी इथं साधी सोपी जशी येते तशी करायची. जास्त काही त्याला साहित्य लागत नाही, जे घरात असते त्यातच करायचे असते, फक्त करणं महत्त्वाचं असते. आणि जिथं आपण गॅसची शेगडी ठेवतो त्याच्या मागं जी भिंत असते आपली किचन ओट्याची, तिथे स्वस्तिक काढायचं असतं. आणि गुरुवारी आवर्जून हे स्वस्तिक काढून पूजा करायची असते. हे स्वस्तिक काढून पूजा करणे म्हणजे आपण अन्नपूर्णेची पूजा करणं असतं. कारण आपण जिथं जेवण बनवतो तिथं अन्नपूर्णा मातेचं वास्तव्य असतं. आणि मग त्या समोरच्या भिंतीला असं स्वस्तिक काढायचं असतं आणि त्या स्वस्तिकाची पण पूजा करायची असते. म्हणजे आपण अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचं मान भेटतो तिथे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी गुरुवारच्या दिवशी करत असते. आणि आपण रोज जेवण बनवतो तर आठवड्यातून एक दिवस अन्नपूर्णा मातेला धन्यवाद बोलायला काय हरकत आहे. त्यामुळे असं मी गुरुवारी करत असते. आणि इथं आता मी अभिषेक करत आहे स्वामी महाराजांच्या मूर्तीला. मी फक्त इथं स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक दाखवत आहे, बाकीच्या मूर्तींची पूजा मी केली. आणि आता गुरुवार असल्यामुळं स्वामींना अभिषेक करत आहे पाण्याने, दुधाने, दही, नंतर मध आणि तूप, साखर, असे सगळे जे पंचामृतामध्ये जे आपण पदार्थ वापरतो ते सर्व पदार्थांनी स्वामींना अभिषेक करून घेत आहे. आणि त्याबरोबर स्वामी समर्थ मंत्र जप करत आहे. अभिषेक करताना आपण पुरुष सूक्ताचं पठण करायचं असतं किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हटलं तरी चालतं. दोन्हीतलं तुम्ही कोणतंही करू शकता. मी इथं श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करून घेत आहे. आता गुरुवारचा दिवस म्हटलं की आपल्या पूजेला पण वेळ लागतो आणि आपण सर्व व्यवस्थित करत असतो. आता जॉब करणाऱ्या महिला असतील तर त्यांनी थोडंसं नुसतं श्री स्वामी समर्थ म्हणत थोडा अभिषेक करून आरती वगैरे केली आणि त्यांच्या कामावर गेलं तरी ठीक आहे. असं नाही की तासनतास सेवा केल्यानेच तुम्हाला देव पावणार आहे किंवा देव तुम्हाला भक्ती तुमची देवापर्यंत पोहोचणार आहे, असं नाही. ज्याच्या त्याच्या वेळेनुसार भक्ती करायला हवी. आता ज्यांना गृहिणी आहेत त्यांना जर जास्त वेळ असेल तर ते निवांत चित्ताने करू शकतात अभिषेक, पूजा. पण ज्यांना वेळ नाही आहे, ज्यांना सर्व कामं बघायची आहेत घरातली किंवा जॉब पण करायचा आहे, घर सांभाळून जॉब आणि पूजा अर्चा, तर त्यांना सर्व शक्य होत नाही. तर त्यांनी थोडंसं शॉर्टकटमध्ये केली तरी काही नाही, ती पण भक्ती देवापर्यंत पोहोचत असते. तर इथं मी स्वामींना वस्त्र अर्पण केलेत, माळ अर्पण केलेली आहे आणि फुलं
जे माझ्या घरचेच आहेत ते फुलं अर्पण केलेले आहेत आणि धूप वगैरे ओवाळून मी आरती करून घेत आहे. आणि आरती झाल्यानंतर मी साखरेचाच नैवेद्य दाखवलेला आहे. सकाळी शक्यतो साखरेचाच नैवेद्य दाखवते आणि संध्याकाळी जो स्वयंपाक आपल्याकडे बनेल त्याचा नैवेद्य दाखवत असते. इथं मी गणपतीची, स्वामींची, महालक्ष्मीची, दत्तांची आणि तुळजाभवानी मातेची अशा आरत्या करते. जेवढ्या मला करू वाटतात तेवढी मी आरती करत असते आणि संध्याकाळी पण स्वामींची आरती करत असते. कारण गुरुवारचा दिवस आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती झालीच पाहिजे गुरुवारी. मग त्यानंतर मी सेवा करून घेत असते. गुरुवार म्हटलं की सेवा थोडी जास्त प्रमाणात असते, थोडा जास्त वेळ लागतो देवपूजेला. पण ठीक आहे, गुरुवारी थोडंसं केलंच पाहिजे. रोजचं पण चालू असतं, रोज जपमाळ करणे, तारक मंत्र म्हणणे आणि कोणतीही पूजा करायची असो, आपल्याला कोणतीही सेवा करायची असो तर स्वामी स्तवन पहिल्यांदा आपल्याला पठण करायचं असतं. तर स्वामी स्तवन पठण करत आहे आणि मग त्यानंतर बाकीची सेवा करत आहे. सदृश्य तत्वमस्यादि लक्ष्म ऐक्य नित्य विमल मंचल सर्व साक्षीभूत भावातीर्थ तिगुण रहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासिवदन कंथा टोपी चमाला दंडक मंडल उधर कंट्याकर रक्षक तेगुण रहित त्रैलोक पातक विश्व नायक भक्त वसेल कलियुगी श्री स्वामी समर्थ वर्तहारक पाही माम पाही माम पाही माम. त्यानंतर गुरुवार असल्यामुळे गुरुचरित्रातले 2 अध्याय पठण करायचे असतात, 14वा आणि 18वा. तर इथे मी ते 2 अध्याय पठण करून घेत आहे. श्री गणेशाय नमः, श्री गुरुदेव दत्तात्रेय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. सायन देव म्हणे गुरुशी, यवन राजा बोलवितोसी, वाटे घेईल प्राणासी, परी अभय द्यावे मसी. सायन देव भेटे यवनासी, वाटे त्यासी शस्त्रे मारितो अपनासी, करीतसे छेदन अवयवासी. थोर एक विप्र यवन वदे त्यासी, तुझी स्वामी आम्हासी, कोणी पाचारले तुझसी, क्षमा करावे दासासी. अलंकार वस्त्रे देवोनी, आदरे विप्रा निरोपोनी, निघाला मनी संतोषोनी, आला श्री गुरुदर्शनी. श्री गुरु वदती विप्रासी, निघालो दक्षिण तीर्थयात्रेसी, आले गुरु वैजनाथासी, गुप्त रूपे तेथे राहिले. इति श्री स्वामी समर्थ शिष्य प्रताप अनंत. तर या प्रकारे मी इथं 18वा अध्यायाचं पण पठण केलेलं आहे आणि गुरुवारी आवर्जून करावं. इथं रोज केलं तरी चांगलंच आहे, पण गुरुवारी तरी आवर्जून करावं. आणि इथं हे स्वामी चरित्र महात्म्य आहे. जी छोटी पोथी आहे 10 मिनिटात होती, ती रोज वाचायची असते. मी वाचते, पण कधी तर नाही होत, शक्य तर ठीक आहे, पण जेव्हा आवर्जून होतं तेव्हा आवर्जून वाचते. आणि इथं श्री सुक्ताचं पठण, पुरुष सुक्ताचं पठण आणि व्यंकटेश स्तोत्रम या सेवा गुरुवारी आवर्जून कराव्यात. जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त गुरुवारी अर्धा तास लागेल या सेवा सर्व करायला. तर या व्हिडिओमध्ये मी माझं गुरुवारचं रुटीन दाखवलेलं आहे, जे की स्वामी सेवेबद्दल आहे. कशाप्रकारे मी स्वामींची पूजा करते, काय काय सेवा करते ती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला चुकीचं वाटलेलं असेल तर ते पण कमेंट करून सांगा, ज्यामुळे मला व्हिडिओमध्ये सुधारणा करण्यास मदत होईल. धन्यवाद.